आदरणीय डॉक्टर साहेब, तुम्हाला चरण स्पर्श. 1966मध्ये SSL श्रीवास्तव डॉक्टर आणि डीन हे बघा, यांचं पात्रता MD यानंतर अनेक याच्यामध्ये हे शिक्षण घेतलं आणि यांना अनेक ही बक्षिसंसुद्धा मिळाली, 10-12, 12 गोल्ड मेडल्स. तर हे जेव्हा तप सेवा सुमिरन विद्या पाहायला गेले, देव पाहायला आलो आणि देव झालो, या रीतीने ते त्या विद्येला त्यांनी आयुष्य वाहून घेतलं. आणि हे त्यांचं पुस्तक की डिलेमा ऑफ मेडिकल सायन्स, हे तिथं इंग्रजीमध्ये असेल, नाहीतर चिकित्सा विज्ञान की भ्रांतिया हिंदी पुस्तक असेल, डॉक्टर SSL श्रीवास्तव यांचं. आणि हे ते महात्मे आहेत ज्यांनी 1924 ते 44पर्यंत रामायणमधील 5 सिद्धांतांवर शोध सुरू केला. त्याला हृदयनाथ योगीजींनी पुढे आयुष्य वाहून घेतलं. आणि एक क्लास 1 अधिकारी आहेत. अखिलेशजी महाराज 2006ला हे स्वर्गवास झाला. यांनी ही विद्या जगातसुद्धा पोहोचवली. तर हे पुस्तक आपण अभ्यासावं अशी अपेक्षा. त्या ठिकाणी इंग्रजी पुस्तक नसेल तर हे हिंदी पुस्तक सुद्धा त्याला पर्याय आहे. 66मध्ये डॉक्टर SSL श्रीवास्तव आणि ह्या 4 डॉक्टर लोकांनी लखनौ येथे राज्यपाल साहेबांच्या बंगल्यावर 10 दिवस अंदाजे 40 पेशंटला फक्त पाण्यावर उपवास करून त्यावर संशोधन केलं. आणि त्यावर आधारित हे त्यांचं SSL श्रीवास्तव यांचं हे पुस्तक आहे, जे निश्चितच तुम्हाला भारतमाता व्याधीमुक्त करण्यास साध्या आहारातून प्रेरणा देईल. आणि तुमच्यामध्ये त्या गाईवाल्या मुलाकडून मला भारतमाता निष्ठा गुण दिसून आला, म्हणून मी तुम्हाला याचा आग्रह करत आहे. 1924 पासून भोजन में शक्ति नहीं, दवा में स्वास्थ्य नहीं, किताबों में ज्ञान नहीं, इन्फॉर्मेशन है, पैसों में सुख नहीं और रक्तनातों में कर्तव्य है, प्रेम नहीं, यापैकी भोजन में शक्ती नाही, हा जो सिद्धांत आहे. तर आजही त्या ठिकाणी मेरठला दरवर्षी 1 ते 8 डिसेंबर रोज 30 किलोमीटर आणि 8 दिवसात 250 किलोमीटर भाविक चालतात. आणि आहार फक्त 1 ग्लास लिंबू पाणी. तर त्यावरच आधारित हे पुस्तक आहे, भोजन में शक्ती नाही. शक्ती किंवा आपली व्हायटल एनर्जी कशी जागृत करावी, हे सिव्हिल सर्जनने लिहिलेलं पुस्तक आहे. लखनौच्या प्रदीर्घ अनुभवावरून हे सुद्धा निश्चित आपल्याला प्रेरणादायी होईल. आणि याच्यामध्ये राज्यपाल साहेबांचं 1966चं पत्र आहे, जे मी तुम्हाला सुद्धा त्या याच्यामध्ये दिसून येतं. हे छोटंसं एक 20 रुपयाचं पुस्तक आहे आणि यामध्ये सर्व हा सारांश थोडक्यात लिहिलेला आहे.